नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण या ठिकाणी रोज 5वीसाठी गणिताला अनेक व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत. छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आज आपण शिकतोय भागाकार करण्याची एक नवीन पद्धत आज तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे की जी तुम्हाला खूप आवडणार आहे. मित्रहो, भागाकार करत असताना आपण जी पूर्वापार चालत आलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीने तर भागाकार आपल्याला येतोच, परंतु आपल्याला काही नवीन पद्धतीसुद्धा माहिती असल्या पाहिजेत आणि म्हणून आज आपण नवीन पद्धतीने हा भागाकार बघणार आहोत. या पद्धतीला वाटप पद्धत असं म्हटलं जातं. डिस्ट्रीब्युशन या पद्धतीने हा भागाकार केला जातो. मित्रहो, सगळ्यात पहिले आपण बघूया की भागाकार म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे की भागाकार म्हणजे परत वजाबाकी. भागाकार क्रिया करत असताना आपल्याला परत वजाबाकी करावी लागते. भागाकार म्हणजे काय, तर भागाकार म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन, म्हणजे समान वाटणे. भागाकार करायचं म्हणजे नेमकं काय, तर सारखं वाटप करायचं, याला आपण भागाकार असं म्हणतो. तर आज आपण जी पद्धत बघणार आहोत ती पद्धत आपण आता सुरुवात करणार आहोत. या पद्धतीला म्हणतात वाटप पद्धत. या पद्धतीने भागाकार तुम्हाला खूप सोपा जाणार आहे आणि तुम्हाला हा भागाकार करत असताना एक वेगळा आनंद सुद्धा मिळणार आहे. तर बघूया एक नवीन पद्धत, भागाकाराची वाटप पद्धत. मित्रहो, आपण एक भागाकार शिकणार आहोत अगदी सोपा, आणि नंतर अजून एक भागाकार आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण बघूया, बघा बघा 74 डिवायडेड बाय 8, 74 भागिले 8. बघा, या पद्धतीमध्ये आपण कुठेही पाढा तयार करणार नाही, किंवा पाढा तुम्हाला नाही येत असला, टेबल येत नसला तरी सुद्धा तुम्ही पटकन भागाकार करू शकणार आहात. हे जे गणित मी लिहिलेलं आहे या गणितामध्ये ही जे 74 आहे 74, याला डिव्हिडंट असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला म्हणतात भाज्य, आणि हा जो 8 आहे याला इंग्रजीमध्ये म्हणतात डिवायझर, मराठीमध्ये त्याला म्हणतात भाजक. आता बघूया आपण हा भागाकार. तुम्हाला माहीत असेल पटकन तुम्ही भागाकार करू शकता, परंतु एक वेगळी पद्धत तुमच्या समोर आज आपण या ठिकाणी सादर करतोय. आपण एक वाटप तक्ता तयार करणार आहोत. आधी तो वाटप तक्ता कसा तयार करायचा ते समोर बघा. भागाकार तयार करत असताना सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या. भागाकार आला की आपण त्याची एक छोटीशी गोष्ट तयार करायची, छोटीशी कथा तयार करायची की माझ्याजवळ 74 खेळणी आहेत आणि मला ती खेळणी 8 मुलांना सारखी वाटायची आहे, माझ्या 8 मित्रांना सारखी द्यायची. आणि असं जर आपण सहज जर छोटीशी गोष्ट तयार केली तर आपल्याला ती गोष्ट म्हणजे तो भागाकार अवघड वाटणार नाही. बघूया, मग माझ्याजवळ 74 खेळणी आहे आणि मला ती किती जणांना वाटायची, 8 जणांना वाटायची आहे. 8 माझ्या मित्रांना समान वाटप करायची आहे. बघूया, मग वाटप तक्ता आपल्याजवळ तयार असला पाहिजे. मग मला सांगा, जर आपण 8 खेळणी जर प्रत्येकाला 1 दिली, प्रत्येकाला 1 खेळणी वाटली, तर माझे 8 खेळणी वाटून संपणार आहे. जर मी 8 प्रत्येकाला 2 खेळणी दिली तर मला 16 खेळणी लागतील. जर मी 8 जणांना जर प्रत्येकाला 3 खेळणी दिली तर माझ्याजवळ किमान 24 खेळणी असणं अपेक्षित आहे. मी जर प्रत्येकाला 10 खेळणी दिली तर मला किती खेळणी लागतील बरं, 80. आणि मी जर प्रत्येकाला 20 खेळणी दिली, वाटप केली, तर मला लागणार आहेत 160 खेळणी. बस एवढाच जर तुम्ही वाटप तक्ता तयार केला तर पटकन तुमचा भागाकार सोपा होणार आहे. बघूया हा भागाकार कसा करतात. बघा, माझ्याजवळ किती खेळणी आहेत, 74. आय हॅव 74 टॉईज. आणि मला ही 74 खेळणी किती जणांना वाटायची आहे, 8 जणांना. बघूया, सगळ्यात पहिले जास्तीत जास्त या चार्ट प्रमाणे जास्तीत जास्त खेळणी वाटण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर किती वाटू बरं मी, जास्तीत जास्त 80 वाटू. 80 वाटता येईल नाही का,
कारण माझ्याजवळ तर फक्त 74च आहे, 80 गट वाटता येईल मला, म्हणून मी काय वाटणार, पहिले 24 खेळणी वाटणार प्रत्येकाला. प्रत्येकाला 24 नाही, प्रत्येकाला 3 वाटणार आणि माझ्याकडून 24 खेळणी संपेल. प्रत्येकाला किती वाटणार, 3. किती जणांना, 8 जणांना. बघूया, प्रत्येकाला जर 3 खेळणी दिली तर माझी 24 खेळणी वाटून संपणार आहे. 4 मधून 4 गेले 0, 7 मधून 2 गेले 5. बघा मित्रांनो, आता माझ्याजवळ फक्त 50 खेळणी शिल्लक आहे आणि मला ती 8 जणांना वाटायची. परत मी या तक्त्याकडे बघेल आणि परत जास्तीत जास्त वाटण्याचा प्रयत्न करेल. परत 24 मला वाटता येतील, म्हणून मी प्रत्येकाला 3 खेळणी देईल आणि परत 24 खेळणी मी आता वाटून प्रत्येकाला वाटणार आहे. 10 मधून 4 जात, 0 मधून 4 जात नाही, म्हणून आपल्याला इकडून हातचा घ्यावा लागणार आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये बॉरो म्हणतो. वी कांट सबट्रॅक्ट 4 फ्रॉम 0, सो वी टेक बॉरो फ्रॉम टेन्स प्लेस. आपण दशकाकडून 1 घेणार आहोत, म्हणून 10 मधून 4 गेले 6 राहिले, 4 मधून 2 गेले 2 राहिले. बघा, आता माझ्याजवळ फक्त 26 खेळणी शिल्लक आहे आणि मला ती 8 माझ्या मित्रांना वाटायची आहे. 8 मित्रांना वाटायची. परत मी माझ्या या डिस्ट्रीब्युशन चार्टकडे जाईल, बघेल जास्तीत जास्त किती खेळणी वाटू शकतो मी, तर 24. परत म्हणजे प्रत्येकाला 3. बघा, आता 6 मधून 4 गेले 2, 2 मधून 2 गेले 0. बघा मित्रांनो, भागाकार तुमचा पटकन झालेला आहे. आपलं उत्तर काय आलं, तर 9. 3 अधिक 3 अधिक 3 9. आणि किती खेळणी शिल्लक आहे माझ्याजवळ, 2. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मी जेव्हा 74 खेळणी 8 जणांना सारखी वाटतो तेव्हा प्रत्येकाला 9 खेळणी येतील आणि हा जो 2 आहे ही खेळणी मी वाटू शकत नाही, कारण माझ्याजवळ 2 शिल्लक राहतील. इंग्रजीमध्ये या 9ला म्हणतात कोशंट, ज्याला आपण भागाकार म्हणतो मराठीमध्ये. हा जो 2 आहे याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, रिमाइंडर. परत सांगतो, हा जो 74 आहे की ज्याचे भाग करायचे आपल्याला, ज्याचं वाटप करायचं आहे, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डिव्हिडंड. आणि हा जो 8 आहे की जितके भाग आपल्याला करायचे आहे त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये डिवायझर. अजून एक भागाकार आपण बघणार आहोत, अगदी त्याच पद्धतीने, वाटप पद्धतीने. तर आता आपण बघितलंय मागच्याच याच्यात की आपण एक छोटीशी कथा तयार करणार आहोत की ज्यामुळे आपल्याला भागाकार हा अवघड जाणार नाही. जर आपल्याला भागाकार सोपा करायचा असेल तर आपल्या डोक्यामध्ये अगदी त्याची संकल्पना क्लिअर असली पाहिजे. म्हणून आपण याची एक कथा तयार करणार आहोत की माझ्याजवळ 4549 रुपये आहेत. आय हॅव 4549 रुपीज आणि मला ते 95 जणांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, म्हणजे सारखं वाटप करायचं आहे. बघूया आपण. परत आपल्याला वाटप तक्ता तयार करावा लागेल. आपण वाटप तक्ता तयार करूया. बघा, किती रुपये माझ्याजवळ, 4549. किती जणांना वाटायचे, 95 जणांना. म्हणून मी जर प्रत्येकाला 1-1 रुपया जर दिला तर मला 95 रुपये लागतील. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा डिस्ट्रीब्युशन चार्ट तयार करू शकतो. जर मी प्रत्येकाला 2-2 रुपये दिले तर किती लागतील बरं, मला याच्या दुप्पट करावं लागेल. मला 190 रुपये लागतील. जर मी प्रत्येकाला 3-3 रुपये दिले तर किती रुपये लागतील मला, बघा इथं प्रत्यक्ष गुणाकार न करता सुद्धा तुम्हाला इथलं जे उत्तर आहे ते मिळवता येऊ शकतं. या दोघांची फक्त बेरीज करायची आहे. बघा, 5 5, 9 दुने 18, 8 हातचा आला 1 आणि 1 2, 285. आता आपल्याला जर प्रत्येकाला आपण जर 10-10 रुपये वाटले तर किती रुपये लागतील, 95 जणांना जर मी 10-10 रुपये वाटले तर मला लागतील 950 रुपये. जर मी प्रत्येकाला जर 20-20 रुपये वाटले तर मला किती लागतील,
1900 रुपये. आणि जर मी प्रत्येकाला जर 30 रुपये जर देऊन टाकले एकदम, तर माझे किती वाटून संपणार आहे? 2850 रुपये. बघूया हा भागाकार अगदी एवढ्याच टेबलमध्ये, याला टेबल म्हणायला हरकत नाही, खरं म्हटलं तर याला आपण वाटप तक्ता म्हणतो, अगदी सोप्या पद्धतीने कसा पटकन होईल बघूया. तर मित्रहो, पहिले मांडणी करून घ्यायची. माझ्याजवळ किती रुपये आहे? 4549. मला किती जणांना ते वाटायचे आहे? तर 95 जणांना वाटायचे आहे. बघा, जास्तीत जास्त रक्कम, जास्तीत जास्त पैसे मी सगळ्यात पहिले वाटून टाकणार आहे. म्हणून मी जास्तीत जास्त किती देऊ? प्रत्येकाला 30 रुपये देऊन टाकूया. बघूया किती वाटून संपतील? 2850. या ठिकाणी आपल्याला 2850 रुपये मी वाटप केलेले आहे. वजाबाकी करूया. 9 मधून 0 गेला 9, 4 मधून 5 जात नाही, म्हणून आपल्याला हातचा घ्यावा लागेल. या ठिकाणी 14 मायनस 5 म्हणजे 14 मधून 5 गेल्यानंतर खाली किती उरतात? तर 9. 4 मधून 8 जात नाही, म्हणून परत आपल्याला इकडून एक हातचा घ्यावा लागणार आहे. इथं उरतील 3 आणि इथं होतील 14. 14 मधून 8 गेले तर उरतील 6. 3 मधून 2 गेल्यानंतर किती उरतात? 1. आता बघा मित्रांनो, माझ्याजवळ 1699 रुपये आहेत आणि मला ते किती जणांना वाटायचे? 95 जणांना. परत मी जाईल, किती जणांना जास्तीत जास्त वाटू शकतो? मी 1900 रुपये वाटू शकतो का? नाही, कारण माझ्याजवळ 1699च आहे. 1900 नाही वाटू शकत, म्हणजे प्रत्येकाला 20-20 रुपये देऊ शकतो का आपण? नाही. म्हणून मी प्रत्येकाला किती देईल आता? 10-10 रुपये देऊन टाकतो. बघूया, प्रत्येकाला 10-10 रुपये दिले तर माझे किती वाटून संपणार आहे? 950 रुपये. बघा, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 5 गेल्यानंतर उरतात 4, 6 मधून 9 जात नाही, म्हणून आपण हातचा घेणार आहोत. 16 मधून 9 गेले, खाली उरतील 7. बघा, आता माझ्याजवळ 749 रुपये आहेत आणि मला ते 95 जणांना सारखे वाटायचे. परत मी या चार्टकडे जाईल, बघेल, जास्तीत जास्त अमाऊंट देण्याचा प्रयत्न करेल. तर मी बघा, प्रत्येकाला 3-3 देऊ शकतो, नक्कीच देऊ शकतो. मी प्रत्येकाला आता 3-3 वाटेल. जर मी प्रत्येकाला 3-3 रुपये दिले तर मला किती लागतील? 285 रुपये. बघा, परत मी 285, 749 रुपयामधून 285 रुपये वजा करेल. 9 मधून 5 गेले, 4 राहतात. 4 मधून 8 आपण काढू शकत नाही किंवा वजा करू शकत नाही, म्हणून मी इथून हातचा घेणार. 14 मधून 8 गेले, 6, 6 मधून 2 गेले 4. बघा, आता माझ्याजवळ 464 आहे, 464 रुपये आहे आणि मला ते 95 जणांना सारखे वाटायचे. परत मी या डिस्ट्रीब्युशन चार्टकडे जाईल, बघेल, तर परत मी 3-3 रुपये प्रत्येकाला देऊ शकतो. बघा, किती वाटून संपेल माझे? 285. अगदी शांततेने भागाकार आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा, इथं 4 मधून 5 मी वजा करू शकत नाही, म्हणून मी हातचा घेणार आहे. 14 मधून 5 गेले, किती राहतील? 9. 5 मधून 8 मी परत वजा करू शकत नाही, म्हणून मी इथून हातचा घेणार आहे. इथं राहतील 3 आणि इथं होतील 15. 15 मधून 8 गेले 7 आणि 3 मधून 2 गेले 1. आता बघा मित्रांनो, आपण हे वाटप पद्धतीने भागाकार पूर्ण करतोय. कुठेही टेबल आपल्याला येण्याची आवश्यकता नाही. अगदी फक्त या इथपर्यंत जरी टेबल आपल्याला माहीत असला तरी खूप झालंय. बघूया आपण. 179 रुपये माझ्याजवळ शिल्लक आहे आणि मला 95 जणांना वाटायचे. आता किती वाटेल मी? प्रत्येकाला 1